एकदा नवऱ्याने बायकोचा भरपूर मार खाल्ल्यावर CBI मध्ये तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्या मित्राने सांगितले की CBI वाले घटना रिपीट करून बघतात. मग मात्र त्याने तो निर्णय कॅन्सल केला. मॅडम, काय रे, एकटाच का हसतोयस? सगळ्या वर्गाला सांग की काय विनोद झाला तो, म्हणजे आम्ही देखील त्याचा आस्वाद घेऊ. चंप्या, मॅडम, हा तुम्ही आल्यावर आलं माझं पाखरू असं म्हणाला. एकदा निळू फुले तपश्चर्या करायला बसले. देव प्रसन्न झाला आणि म्हणाला, माग वत्सा, हवा तो वर माग. निळू फुले, आरारारारा देवा, हे बरं नाही. तुम्ही सिस्टीमप्रमाणे वागलं पाहिजे. असं कसं तुम्ही डायरेक्ट प्रसन्न झालात? पूर्वी तपश्चर्या भंग करायला अप्सरा यायच्या, त्या कुठं आहेत? मी आता पूर्वीचं सगळं विसरून नव्याने जिंदगी सुरू करायचं ठरवलं आहे. पण मी ज्यांच्याकडून उसने पैसे घेतले होते ते ऐकायलाच तयार नाहीत. एखाद्या मुलीने जर तुम्हाला ब्लॉक केलं तर समजून जा की तिने तुम्हाला ऑनलाईन चप्पल मारली आहे. दुकानदार, मॅडम, तुम्ही फक्त पुस्तके पाहता, खरेदी करून एकही पुस्तक नेत नाही. महिला, नाही हो, प्रत्येक वेळेस मी 2-3 पुस्तके नेतेच. तुमचेच लक्ष नसेल बहुतेक. बायको, मुळीच जायचं नाही हॉटेलमध्ये जेवायला. मला अजिबात कंटाळा येत नाही स्वयंपाक करायचा. उलट मला खूप आनंद होतो. नवरा, अगं तुझं ठीक आहे, पण मला नंतर भांडी घासायचा खूप कंटाळा येतो. बंड्या, तुला सांगतो, जर मी एका श्रीमंत मुलीशी लग्न केले ना तर माझे सगळे प्रॉब्लेम संपतील. खंड्या, अरे मग लगेच करून टाक की. बंड्या, पण एक प्रॉब्लेम आहे यार. खंड्या, अरे त्यात काय, अशा कितीतरी मुली तयार होतील की. बंड्या, हो, मुली तयार होतील रे, पण माझी बायको नाही ना तयार होणार. बंड्या, गण्या, तुझ्या घरी कपडे धुवायला मोलकरीण होती ना, मग तू कसा काय आज कपडे धुत आहेस? गण्या, कारण त्या मोलकरणीशी मी लग्न केले आहे. झंप्या आणि गंप्या बॉर्डरवर जातात. झंप्या अंगावर मच्छरदाणी घेतो. गंप्या, अरे हे काय, बुलेट प्रूफ जॅकेटऐवजी हे काय घातलेस? झंप्या, अरे यार, डोंट वरी, ज्यातून एक डास आत घुसू शकत नाही त्यातून गोळी कशी आत शिरणार रे?